विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई हा अभंग ऐकून झाली आजच्या ब्लॉगची सुरुवात, कारण आज आहेत एकादशी. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मराठी लाईव्ह ब्लॉगमध्ये. तर सर्वात अगोदर आजची सुरुवात झाली व्हॉट्सअपला विठ्ठलाचे स्टेटस ठेवून. आई बोलली, आज तुला एकादश आहे का नाही? पहिल्या शब्दात हो बोललो. नाही बोलून काय स्वतःच्या पायावर दगड मारून घेऊ का? नाही बोललो तर खिचडी खावे लागेल, आणि हो बोललो तर काईन बाईन खायला मिळेल. समजदार दिमाग. हो बोलताच सुरुवातीलाच मिळाली खायला केळी. एवढ्याने काय पोट भरल्यासारखं वाटणं गेलं तर म्हणून देवासमोरची केळं पण केली गायब. ते म्हणतात ना, आधी पोटोबा मग विठोबा, तेच मी ते केलं. अगोदर केळी खाली आणि नंतर देवाचे दर्शन घ्यायला गेलो. वाजवला घंटा आणि घेतले विठ्ठलाचे दर्शन आणि बोललो, हे देवा, या महिन्यामध्ये तरी माझे 5000 सबस्क्रायबर पूर्ण होऊ दे. दर्शन घेऊन बसलो मंदिराच्या बाहेर. लगेच पोटात कावकाव असा आवाज यायला लागला. गेलो दामूच्या दुकानावर, दामूशी थोड्या गप्पा ठोकल्या, घेतला लायलोन आणि आलो घरी. लवकर लायलोनचा पुडा सोडला आणि खाला जम. लगेच आईने काही वेळात बनवली भगराची खिचडी. त्याला पाहून आलं माझ्या तोंडालाच पाणी. ते पण खाला दाबून, कारण आज आहे मला एकादश. काही वेळ इंस्टाग्रामला दिला आणि 1-2 तासाची घेतली झोप. उठलो झोपेतून आणि गेलो घरी. तेवढ्यात आईने बनवली भगराची पोळी आणि टमाट्याची चटणी खातो मी आता दाबून. तोपर्यंत तुम्ही करा मला खुश, एक गोड कमेंट व सबस्क्राईबचे बटन दाबून. तर बाय, भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.